दिंड्या काढतात, तुम्ही गुजराती पंडूस होता, पुण्य आयुष्य म्हणतात, जीवन तुझे काही. अहो तुमच्यातच देव नवीन नवीन तुम्हीच देव नाही का. आणि मग आपणच देव असून, आपल्यामध्ये देव असून देवच आपण करतो, परंतु देवापासून लांब 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 चाललोय. पुण्य करून नाही राहिलो आपण, पाप करून राहिलो नाही का. आणि मग आपल्या संतांनी कसा परमार्थ केला, तुकाराम महाराजांनी कसा परमार्थ केला, ज्ञानेश्वर महाराजांनी कसा परमार्थ केला, आपल्या बाबांनी कसा परमार्थ केला. कसलाही मूळ त्यांनी चित्ताला लागू दिला नाही. इच्छा वासना कसली त्यांनी ठेवली नाही, अहंकार त्यांनी ठेवला नाही, मोह माया ममता त्यांनी ठेवली नाही. त्यांचा ध्येय सुद्धा कसा होता, म्हणजे तैसे तयाचे लेणे अंगावरी हात वाणे, काय देह धरणे तैसे देह धरणे उदास यांची. म्हणून ते देहावर उदास असतात. खरा परमार्थ मी तर म्हणतो ना, आता जगाचं सोडून द्या, पण आपला स्वतःचा विचार करायचा. खरा परमार्थी मनुष्य काय करतो, त्यानं देहाशी संबंध ठेवलेला असतो, अंतःकरणाशी संबंध ठेवलेला असतो, त्यानं आपलं मन मारलेलं असतं, इच्छा त्यांना मारलेल्या असतात, त्याचा सगळा देह भजन करतो. सगळ्या देहामध्ये त्याचं त्या ईश्वराबद्दलचं प्रेम ओसंडून वाहत असतं. तो साक्षात ज्ञानाची मूर्ती असतो. तो जगामध्ये राहतो, परंतु जगाचं लेश वारस, जगाचा त्याला साधं सुद्धा काही डाग सुद्धा त्याला जगाचा पडत नाही, शिंतोडा सुद्धा जगाचा त्याच्यापर्यंत पोहोचतो. मग असा जो असतो, आणि म्हणून त्याचा देव अंकित होतो, त्याचा देव दास होतो, त्याचं सगळं काय ऐकतो. मग ह्या जगामध्ये आता तुम्ही सांग, काही तर परमार्थच करत नाही. त्यांचं सोडून निमित्त म्हणतो ते लई चांगले, त्यांना ज्ञानच नाही, परंतु परंतु काय करतात. आणि म्हणून ते आत्मज्ञानाची जर प्राप्ती जर म्हणून मजची माझी असता जेणे मी दुरावे पण होता, ते पुण्य आयुष्य म्हणतात जीवन तुटे. माझ्या प्राप्तीचा प्रश्न सोडून माझ्याच परमार्थामध्ये माझ्याच नावाखाली, प्राप्तीच्या नावाखाली जे भलतंच काय करतात, त्याला पुण्य म्हणायला लाज नाही वाटत, जीवनात तुटत नाही का. आणि म्हणून काय करावं, एकदाच आयुष्य माणसाचं, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, पुन्हा मनुष्य जन्म नाही. आणि असा लाभ आहे ना, लाभासारखा जगामध्ये कोणताही लाभ नाही. म्हणून माणसाला कोणत्याही बंधनात अडकायचं नाही. आपण पाहिलं तर आपण आता विषय पाहिला, श्रीरामाची काय आहे, अयोध्या आहे. भगवान श्रीकृष्णाची काय आहे, द्वारका आहे. ज्ञानेश्वर महाराजांची काय आहे, आळंदी आहे. भगवान विठ्ठलाची काय आहे, पंढरपूर आहे. तर परब्रह्माचं ठिकाण कोणतं, त्याचं मंदिर नाही. अहो त्याला चरित्रच नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र, तुकाराम महाराजांचे चरित्र नाही का. साक्षात जे आपले प्रभू रामचंद्र, त्यांनाही चरित्र, परंतु यांना परब्रह्माला चरित्र नाही. ते कोणाच्या हाताला सापडत नाही. रामाची प्राप्ती होऊन उपयोग नाही, श्रीकृष्णाची प्राप्ती होऊन उपयोग नाही. त्या परब्रह्माचीच गाठ पडली पाहिजे. त्या परब्रह्माची गाठ पडल्याशिवाय जीवाला स्वास्थ्य नाही, सुख नाही, जीवन मुक्ती नाही. त्याला संत सब कोई कहते, बडा कठीण संत का पण. संत सब कोई कहते, बडा कठीण संत का पंथ नाही का. आणि काम को जीते नहीं वो संत नहीं वो जंत कहते है. अहो बोले तैसा चाले त्याची वंदनी पावले. ज्याला तो परब्रह्म, तो जीवनमुक्त असतो, म्हणजे साक्षात तो परम स्वरूप झालेला असतो. देवामध्ये त्याच्यामध्ये नवे तुकाराम महाराजांचं पारडं कसं होतं, तर परब्रह्मापेक्षाही तुकाराम महाराजांचं पारडं सरस भरलं होतं नाही का. देवाची लक्षणं आणि संतांची, ज्ञानेश्वर महाराजांचं लक्षण, तुकाराम महाराजांचं लक्षण कसं होतं, तर मी तर म्हणतो त्यांच्यापेक्षा हे सरस होते नाही का. आणि म्हणून पहा, तर काय आहे, कोणताच दोष नाही. पाप त्यांच्याजवळ येत नाही, माया त्यांच्याजवळ येत नाही. पुण्याची सुद्धा ताकद नाही ज्यांच्याजवळ यायला. त्यांच्याजवळ पाप काय येणार आहे त्यांच्याजवळ नाही का. आणि असे खरंच जर पाहिजे तर ज्ञानेश्वर महाराज असे होते, तुकाराम महाराज असे होते, श्रीपाद बाबा असे होते. आहे कोणाचा अहंकार, सगळं जग ढवळून काढलं श्रीपाद बाबांनी नाही का, सगळं जग ढवळून काढलं, परंतु एवढासा अहंकार. आणि माणूस
सगळ्यात परमार्थातला जगातला सोडून द्या, परमार्थातला मूर्खपणा म्हणजे एक नंबरचा मूर्खपणा, नवे नवे गाढवपणा कोणता? तर मी कीर्तन करतो, मी प्रवचन करतो, मी महाराज आहे, मी गुरु आहे, अशा प्रकारचा भाव चित्तामध्ये ठेवणं, याला म्हणायचं मूर्खातला मूर्खपणा म्हणतात. आणि म्हणून पहा, जो गुरु असतो, श्री गुरु असतात, ते स्वतःला श्री गुरु सुद्धा म्हणून घेत नाही. बाबांना विचारलं एक जणांनी, बाबा सांगत होते तुम्हाला शिष्य किती? बाबाच म्हटले मीच डबडं, तुम्हाला कशाचे शिष्य? पहा महात्म्यांचं कसं आहे, नाही का? आणि म्हणून काय करावं, परमार्थ करताना महात्म्यांकडं पाहून परमार्थ करावा. परमार्थ कसा करावा? महात्म्यांकडं पाहून परमार्थ करावा. त्यांना महात्म्यांना चरित्र होती, आपलं काही चरित्र नाही का? काय वर्णन करणारे? ज्याला चरित्रच नाही त्याचं चरित्र कोण सांगणारे? आणि म्हणून कसं आहे, पवित्र पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, म्हणून तो निरीच्छा असतो, अहंकार रहित असतो, निस्वार्थी असतो. देहाचं कातडं त्यानं काय केलं असतं, टाकून दिलेलं असतं. आणि आतमध्ये नकशिकांत केवळ तो परब्रह्म स्वरूप असतो, ज्याच्या ठिकाणी मी नाही, माझं नाही, कोणती इच्छा नाही. ज्याला काय आहे तर प्रपंच, ज्यानं प्रपंच जाळून टाकलाय, काम ज्यानं जाळून टाकलेला आहे, अहंकार ज्यानं काय केलेलं आहे, अहंकाराचे तुकडे तुकडे करून टाकलेला आहे, नकशिकांत परब्रह्म झालेला आहे. तो जगामध्ये राहतो परंतु जगासारखा नसतो. आणि म्हणून खरं संत ओळखणं हे मुश्किल आहे. तुम्ही आणि म्हणून कसं आहे, माणसानं काय करावं तर कशात आपण जर शास्त्र जर पाहिलं ना, शास्त्र जर पाहिलं तर एका जनार्दनी ह्या विश्वामध्ये परब्रह्म सोडून काही एक नाही, संतांना परमात्मा सोडून काही दिसत नाही. आणि आपल्याला परमार्थाची सावली सुद्धा दिसत नाही. परमात्मा संतांना त्या परमात्म्याचे विस्मरण नाही, त्यांचा देह नाही. जनाबाईच्या गोऱ्या भजन करत होत्या, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण भाकरी थापतो, त्या भाकरी तरी विठ्ठल विठ्ठल भजन करतात का? तोंड तरी भजन करतं, याची लाज नको आपल्याला, शरम वाटावी, आपल्याला शरम वाटावी. आपला सगळा देह, आणि मी म्हणतो खरं त्यानं परमार्थ त्यानं म्हणावं, काय सगळा देह भजन करतोय. बाबा सांगायचे आणि संतांचं कसं होतं, आधी केले मग सांगितले. संतांनी आधी केलं आणि मग सांगितले. आणि म्हणून कहते है लेकिन करते नहीं, मोह के बड़े लबाड. कहते हैं लेकिन करते नहीं, मोह के बड़े लबाड. आणि मोह काला हो जाएगा एक दिन संत के दरबार. नाही का? तोंड काळं पडेल शेवटी. कशाला पाहिजे मी कीर्तन करतो, मी प्रवचन करतो, मी महाराज, मी आमका इथं काय, ज्याचा मी जळून गेलेला आहे, मी जे खाक चिन्ह करून टाकलेले. भगवान शंकरांनी भावनी परम दिवशी प्रमाण सांगितलं. भगवान शंकरांनी काय केलं, आपलं कैलासाचं वैभव टाकून दिलं आणि स्मशानामध्ये वास्तव्य केलं. कशाकरता? भगवंतांचं चिंतन प्रेमानं, एकनिष्ठ भावानं, एकाग्रतेने आणि अतिशय प्रेमानं भगवंताचं चिंतन व्हावं. तुम्हाला सांगतो, नुसतं जगाचं स्मरण जरी झालं तर पापाची डोंगरच्या डोंगर तयार होतात. जगाच्या स्मरणानं पापाचे डोंगरच्या डोंगर तयार होतात. आणि एकनिष्ठ भावानं भजन जरी केलं तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करू. आणि म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले एक चाले एक त्याची पाहू नये मुख. संत निर्दोष असतात, कसलाही दोष त्यांच्या ठिकाणी नाही. आपण पार अगदी ढोळून जरी काढलं त्यांच्याकडं, पार बारीक त्यांचं पार अगदी आपण ज्याला सोनोग्राफी केली किंवा किती काही त्यांचे एक्सरे काढले देहाचे, त्यांच्या अंतःकरणाचे, हृदयाचे, मनाचे, आतले बाहेरचे किती एक्सरे काढा, किती सोनोग्राफी करा, तरी दोष दिसत नाही, दोष दिसत नाही. आणि म्हणून काय करतो देव, काय करतो त्यांच्या मागं मागं धावतो. आणि म्हणून या सुखात देवाला तिथं आनंद वाटतो. देवाला कुठं वाटतं? अशा संतांच्या जवळ जावं, त्यांचं दास्यत्व करावं. म्हणून तर नाथ महाराजांनी 12 वर्ष
काय केलं त्या श्री खंड्यांनी, श्री भगवंतांनी नाथ महाराजांची कधी 12 वर्ष निकृष्ट दर्जाची सेवा केली. तो देव आपल्या स्वप्नात येत नाही. त्या देवाचं भजन 5 मिनटं तरी आपलं आतून भजन घडतं का? तुम्ही विचार करा. 5 मिनटं भजन घडतं का? ध्यानाला जर बसलो तर कुत्री मांजरं येतात, तिथं सगळे जवळ येतात, सगळी जमा होतात, सगळी अख्ख्या आळीतली सगळ्या गावातली कुत्री जमा होतात. कशाला? चिंतनाला बसला का? खरं भजन होतं का? खरं भजन होतं का? आणि खरं भजन म्हणजे नाम जिथं बंद पडतं, स्मरण जिथं बंद पडतं, नाही का? ऐक तुझा मोडीला म्या यज्ञ, न करी रे स्मरण. हे गुरु म्हणतात. आपण आपलंच नाव काय घ्यायचं? आपण आपल्याला हाका काय मारायची? जो ब्रह्म, जी गंगा समुद्राला मिळाली, आता तिनं कुठे धावून? जो साक्षात परब्रह्म स्वरूप झालेला आहे, त्यानं कुणाचं स्मरण करावं? त्यानं कुणाचं स्मरण करावं? म्हणून न करी रे स्मरण सुखारूढ तुझे मन, नाही का? न करी रे स्मरण सुखारूढ तुझे मन, ऐक तुझा मोडीला म्या यज्ञ, ऐकतयाचे कारण. तुझा मोडीला म्या यज्ञ, ऐकतयाचे कारण. न करी रे स्मरण सुखारूढ तुझे मन, नाही का? म्हणून एका जनार्दनी ओंकाराने माला सहजची झाला ब्रह्मरूप. नाम सुद्धा थांबलं, नाही का? नाम थांबलं. कधी थांबलं? तो परब्रह्म झाला की मग असो ऐसा कोठे आठवची नाही. काय? देहीच विदेही भोगुदशा. तो देहामध्ये असतो परंतु देहातला नसतो, जगामध्ये असतो परंतु जगातला नसतो. कर्मे करी सकळे परंतु कर्मबंधा नातळे, जैसे जळीन शिंपे पद्मपत्र, का? म्हणजे आणि म्हणून संतांचा महिमा तो बहुदुर्गम. आणि म्हणून कसं आहे, संतांचं पारडं देवापेक्षा जड आहे, नाही का? संतांचं पारडं कसं आहे, देवापेक्षाही जड आहे. आणि म्हणून कसं आहे तर आपण आपलं आयुष्य कोटी मोलाचं आहे. पा तुम्ही आत्मचिंतनापासून आपण घसरलो, आत्मचिंतन एक क्षण तुटलं का पापाच्या मग संसार चित्तामध्ये घुसतो. मी आठवतो, माझं आठवतो, मी आमका, मी तमका, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी असं करतो. अहो हे मीच मागा सांगितलं, हे मनोरूपपटो फाटे ते जर संसार चित्र म्हटले, हा मनरूपी पटच फाडून टाकायचं. जे मन कल्पना कोण करतं? मन कल्पना करतं. आणि त्या मनालाच मारून टाकलं तर कल्पना करायची कोणी? मनाला जर मारून टाकलं तर कल्पना करायची कोणी? बुद्धीलाच मारून टाकलं तर विचार करायचा कोणी? नाही का? आणि ह्या देह जर समर्पित केला तर विषयाकडे जायचं तर कोण? नाही का? म्हणून मुळात काय तर देवाची किंमत आपल्याला कळावी, आयुष्याची किंमत आपल्याला कळावी. आपण मूर्खपणा करतोय का चांगलं करतोय हे माणसानं आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहावं. डोळी मिटून बसू नये, नुसतं डोळी उघडून पाहावं. माझं मी जे करतोय माझा विचार बरोबर आहे का चुकीचा आहे? मी चुकीचं बोलतो, मी चुकीचं करतो का बरोबर करतो? माझा पाऊल चुकतो का बरोबर माझा पाऊल पडतोय? जगाकडे पाहू नका, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, हा मुख असा, तो तमुक तसा, हे पाहू नका. मी काय करतो ते पहा. अखंड माझं देवाचं भजन होतं का? त्या देवाबद्दल नितांत आघात अशा प्रकारचं प्रेम माझ्या क्षेत्रात आहे का? नाही का? आणि अखंड भजन चाललं, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमरी पंढरी. सगळा देह काय झाला पाहिजे? भक्तिमय, विठ्ठलमय, ज्ञानमय, प्रेममय सगळा देह झाला पाहिजे. आणि होतं तसं, ज्याचं झालंय तो तसं सांगेल, नाही का? ज्याचं झालंच नाही तो काय सांगणार? नाही का? जिनं अपत्याला जन्म दिलेला आहे तिला अपत्य म्हणजे कळतं, नाही का? वांजेला कधी कळणार आहे का? अपत्य सुख कशाला म्हणतात? वांजेला कधी कळेल? नाही का? आणि जो भगवत भक्त आहे त्याला भक्तीचं प्रेम, त्याचं महात्म्य त्याला कळेल. आणि ज्यानं इच्छा वासना सगळं टाकले, तुम्हाला सांगतो बाबांनी आपले खरंच
सर्वश्रेष्ठ महात्मा जगात आज मी तर म्हणतो असा महात्मा झाला नाही. ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीपाद बाबा काळ इतकाही फरक नाही, काळ इतकाही फरक नाही, कणभर जास्तच म्हणतो. कोणताही दोष बाबांच्या ठिकाणी नव्हता. आणि भगवंताच्या नामाशिवाय बाबांनी त्यांच्या देहानं आणि त्यांच्या चित्तानी आणि त्यांच्या वाणीनं दुसरं काही उच्चारलं नाही. शुद्ध अशा प्रकारची वाणी होती, शुद्ध अशा प्रकारचं अंतःकरण होतं. आणि त्यांनी अध्यात्म परमार्थ साधून सोडून दुसरं काही प्रपंचात ते नव्हतेच, जगामध्ये सुद्धा नव्हते. एक फक्त त्यांनी काय केलं, आत्मज्ञानाचा त्यांनी प्रसार फक्त जगामध्ये केला, नाही का. आणि म्हणून कसं आहे, आणि त्यांची कीर्ती, नाही का, त्यांची कीर्ती नष्ट कोणी किती जरी म्हटलं त्यांना कलंक लावायची ताकद ब्रह्मदेवाच्या बापाची सुद्धा नाही, यमाची सुद्धा नाही, नाही का. आणि म्हणून त्यांची कीर्ती ही काय कोण होते, कीर्ती धावत येते त्यांच्या मागं, नाही का. आणि म्हणून त्यांची कीर्ती कोणी नष्ट करू शकत नाही. आणि म्हणून आणि तुम्ही आम्ही काय, आपल्याला काही कमी आहे, काय कमी आहे का आपल्याला? आपल्याला काहीच कमी नाही. आपल्या ठिकाणी तो साक्षात परमात्मा आपल्यामध्ये आहे. बाबांसारखे, श्रीपाद बाबांसारखे आपल्याला संत श्री गुरु मिळालेले आहेत. आनंद संप्रदायासारखा संप्रदाय आपल्याला मिळाला. आणि ते ज्ञानसुद्धा बाबांनी एवढंच नाही तर ते ज्ञान प्रचंड वर्षव आपल्याला बाबांनी करून ठेवलेलं आहे. जाता जाता ते भयंकर काही देऊन गेलेले आहेत, काही कमी आपल्याला. आणि म्हणून आता आपण मग करंटसारखं का आपण वागायचं, नाही का. बरं तुम्ही सांगतो या म्हणजे अखंड देवाचं चिंतन सोडून काही करूच नाही, मी तर म्हणतो काही करूच नाही. बाबांनी काय केलं, एवढं जरी केलं, धर्मशाळा बांधली, पण बाबांना ते म्हणतात मी धर्मशाळा बांधली नाही. हजारो शिष्य तयार केले, नामाचा प्रसार केला, पण ते म्हणतात मी काय केलं नाही. हे तोंडाने नाही, परंतु त्यांची वाणी सांगत होती, नाही का. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी ज्ञानेश्वरी तयार केली आणि ते म्हणतात किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्ध केले, येथे माझे जे उरले ते पायीकपणे. आणि म्हणून काय आहे, आपल्याकडं कर्तृत्व कसलंही घ्याय, तो सगळं करतो, परंतु काळीत काही करतो तो स्वतःकडे घेत नाही. सगळं करून तो नामानिराळा राहतो, सगळं करून तो नामानिराळा राहतो. आणि तो सगळ्या जगाचा गुरु असतो, नाही का. जशी भगवद्गीता कसं आहे. आणि संत समुद्र सगळ्या नद्यांना आश्रयस्थान आहे, सगळ्या नद्यांचा तो दाता आहे, सगळ्या नद्यांचं आश्रयस्थान आहे, सगळ्या जगाचं तो आश्रयस्थान समुद्र आहे. आणि तो सूर्य आहे, परंतु तो कर्तृत्व काही घेत नाही. तसं आपण सुद्धा कोणतंही कर्तृत्व फक्त काय करायचं, डोळे झाकून कर्म करायचं. आणि कोणतं कर्म करायचं, एक प्रारब्धानं. भक्ताची चिंता सगळी ईश्वर करीत असतो, भक्ताचं पालनपोषण ईश्वर करीत असतो. मुलाला स्वतः काय करावं लागत नाही, आई बाप त्याचं सगळं करतात. आणि जो भक्ताचं होतो ईश्वर नाही, सगळं जग त्याचं करतो मित्रांनो. त्याला काही एक कमी पडत नाही, काही कमी पडत नाही. जो खऱ्या अर्थाने देवाची भक्ती करतो त्याच्याजवळ सुखाच्या राशीच्या राशी, त्याला काही कमी पडत नाही. पाहिजे त्याच्या गाड्या त्याच्या दारात येऊन पडतात, त्याला काही कमी पडत नाही. देहनिर्वाहाची काळजी नाही, वस्त्र अलंकार घरदार म्हणजे आश्रय कशाची त्याला चिंता नाही. त्याचं देव नाही, त्याचं जग करते. आणि जेव्हा जग त्याची सेवा करायला लागतं तेव्हा त्याला महात्मा म्हणतात. आणि त्याला ते काही विकत आणावं लागत नाही, फक्त थोडासा विचार जर केला, आपण करतो ते चूक की बरोबर, आपण काय करावं, महात्म्याकडं पहा, महात्म्याकडं पहा. आणि देवाचं चिंतन, देवाचं नाम सोडून या देहाने काही करायचं नाही, नाही का. आतापर्यंत जगासाठी भरपूर केलं, संसारासाठी भरपूर केलं, तुम्ही परमार्थासाठी सुद्धा काही करू नका. मी ते म्हणतो काही करू नका तो. आणि मी नाही केलं तर कसं होणार. अहो रामकृष्ण आले गेले त्यावेळी जेव्हा कवसाची पडली, मग काय आलेले माझं शिवाय, मग आपली दरी आम्ही खसखस काय कामाची आपली. परंतु एक हे देवाचं नाम घेतो तो वाया जात नाही, लक्षात ठेवा. आणि देवाचं नाम घेणं म्हणजे काय, सोम नव्हे ढोंग नव्हे, चित्त शुद्ध करून देवाचं नाम घ्यावं, अंतःकरण शुद्ध करून देवाचं नाम घ्यावं, निर्दोष होऊन देवाचं भजन करावं, नाही का. आणि मग त्याचं
काय असतं त्याचा आयुष्य कसा असतो ज्ञानमय असतो भक्तिमय असतो तर बोलण्याची ओघामध्ये